नगर नियोजन करणं, वाहतुकीची समस्या सोडवणं, या सगळी कामं ही मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाची असते. मुख्यमंत्री आणि त्याचे दोन उपमुख्यमंत्री यांनी मिळून नगरांचं योग्य नियोजन केलं पाहिजे, वाहतुकीची समस्या सोडवली पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला वेळ तर पाहिजे ना. पण आमचे मुख्यमंत्री आणि त्यांचे उपमुख्यमंत्री दारूचे परवाने वाटण्यामध्ये व्यस्त आहे. जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये 400च्या आसपास दारूचे परवाने वाटले गेलेले आहे. हे मला किती आणि तुला किती, ह्यामध्येच ही जर मंडळी बिझी असतील तर नगर नियोजन कसं होणार आहे. आता कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांची अवस्था बघा. कोकणचे रस्ते गेल्या 17 ते 18 वर्षापासून 20 वर्षापासून बनताच आहेत. वारंवार त्यावर खड्डे पडताच आहेत, परंतु त्याकडे काही लक्ष नाही आहे. ज्याप्रमाणे ट्रॅफिक लागलेली आहे, ती ट्रॅफिक पाहता लोकांना असह्य झालेले आहे. अरे छोट्या अंतरासाठी जर तासभर लोकांना वाट पाहावी लागत असेल तर विचार करा वाहतुकीचा किती बोऱ्या उडलेला आहे. जर मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी जर लक्ष दिलं तर ही समस्या तात्काळ सुटू शकते. पण त्यासाठी त्याकडे लक्ष जायला पाहिजे. पण जर आमचं लक्ष 24 तास फक्त दारूचे परवाने आणि ह्याचा पत्ता काप, त्याचा पत्ता काप, ह्याचे आमदार फोड, त्याचे आमदार फोड यामध्ये असेल तर नगर नियोजन ही मंडळी करू शकत नाही आणि चुकीच्या माणसांच्या हाती आम्ही सत्ता दिलेली आहे. शेम.